पाहू शकता शासन निर्णय हा आजचाच आहे 23 सप्टेंबर 2025 रोजीचा। शासन निर्णय पहा, राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर पहा, जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत आपले नुकसान झालेले आहे का त्याबाबत आपण कळविले आहे का। तर यानुसारच जवळजवळ 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम अनुदान आजच्या शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आलेली आहे। शासन निर्णय पहा, जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण पहा 1339 कोटी 49,25,000 रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे। 1339 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे। आता कोणाकोणाला आणि कोणत्या जिल्ह्याला लाभ भेटू शकतो पहा, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म11 यांनी हा निधी वितरित करावा। पहा, 24/1/2023 च्या सूचित डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकाच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात केवळ एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। अशा प्रकारे अटी व शर्तींची पूर्तता करून पैसे वर्ग करण्यात यावे। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। पहा, तशा पद्धतीने ऑनलाईन आपल्याला पाहता येणार आहे। जर लाभार्थ्याचं कर्ज असेल तर कर्जाकडे हे पैसे वळवू नयेत आणि ते पैसे लाभार्थ्याला भेटावेत अशा सूचना सुद्धा द्याव्यात असे तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। पहा, अशा प्रकारे आता हा जो खर्च आहे तो नैसर्गिक आपत्तीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे। पाहू शकता जिल्हा वाईज यादी आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे, बाधित क्षेत्रे हेक्टर आणि निधी लाखात आहे। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर तसेच कोल्हापूर, पुणेमधील कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगरमधील हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर। आता ही रक्कम लाखात आहे तर ती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये GR देतोय, व्हॉट्सअप चॅनल देतोय, तिथे फॉलो करा, तिथे सुद्धा आपल्याला ही माहिती भेटून जाते। 1339 कोटी 49,25,000 रुपये इतका निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे आणि याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। शेतकरी असाल, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।